पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांनी आमदार बापूसाहेब पठारेंबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे। एकीकडे बापूसाहेब पठारे राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांच्या मुलाखती घेणार आणि दुसरीकडे त्यांचाच मुलगा भाजपमधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे। हे कसं चालेल असा सवाल कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंना केलाय। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतून पठारेंना बाजूला करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, पठारेंसंदर्भात स्थानिक कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि या सगळ्यावरती आता काय तोडगा निघू शकतो? पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 2 दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पुणे शहरातील जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि या मुलाखती दरम्यान बापूसाहेब पठारे हे देखील त्या ठिकाणी बसले होते। खरं तर बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हा नुकताच भाजपमध्ये गेलेला आहे आणि एकीकडे भाजपमधून तो निवडणूक लढण्याची देखील शक्यता आहे। जर एकीकडे मुलगा भाजपमधून लढतोय आणि त्याच्यासमोर जर आपला उमेदवार आला आणि त्याच्या संदर्भामध्ये जर काही निर्णय चुकीचे घेतले गेले तर हे नक्कीच पक्षासाठी फायदेशीर नाही आहे। पक्षाला त्याचा अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच कुठेतरी सध्याच्या या प्रक्रियेपासून उमेदवार वाटप असेल किंवा या निवडणूक प्रक्रियेपासूनच कुठेतरी पठारेंना बाजूला ठेवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीची एक तक्रार जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केलेली आहे। नुकतीच त्यांची मुंबईत भेट देखील घेतलेली आहे आणि शशिकांत शिंदेंना ही सर्व परिस्थिती स्थानिकची जी आहे ती त्यांना समजून सांगितलेली आहे। बापूसाहेब पठारेंच्या बाबतीत आता पक्ष काय निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे ती बापूसाहेब पठारे यांच्याबद्दलची असल्याचं आपल्याला दिसतंय। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.